मी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस मनीषा वसंत देसले, नाशिक। आज जो काही कार्यक्रम झाला, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांच्या याच्यात जो काही कार्यक्रम झाला, तो सगळ्या महिला आनंदी होत्या त्या कार्यक्रमाला। आणि जे हिरामन खोसकर साहेब आहेत त्यांच्याविषयी सांगायलाच नको। त्यांचा कामाचाच ठसा गेल्या 5 वर्षामध्ये अशा प्रकारे होता की ज्यामुळे सगळ्या महिला आज स्वतःहून प्रत्येकाने सहभागी होऊन आज रॅलीत किंवा प्रचार सभेला त्यांनी उपस्थिती लावली। आणि सगळ्या महिला, लाडक्या बहीण, सगळ्या ज्यांच्या खात्यामध्ये आज डायरेक्ट पैसे आलेत, त्या महिला आज अजितदादांना बघून खूप खूप आनंदी होत्यात। याच्यासाठी मी 2 शब्द माझ्या महिलांना बोलायला लावते। माझे नाव मुक्ता गवे। मी खोसकर दादांविषयी बोलायचं म्हटलं तर ते विकासाच्या कामात तर आहेत आघाडीवर, परंतु जे त्यांना माणुसकी म्हटल्यानंतर त्यांच्यात इतकी ठसून भरलेली आहे का ते फक्त ज्या भागात उभे किंवा ज्या भागात निवडून आले त्यांच्यासाठीच न काम करता इतर कोणी त्यांना फोन जरी केला तरी प्रत्येक कामासाठी ते हजर। मी माझंच उदाहरण देते की मी त्यांच्या भागात नसताना सुद्धा जर माझे मिस्टर सिव्हिलला ऍडमिट होते, मी एका फोनवर त्यांनी त्यांचा कार्यकर्ता न पाठवता ते स्वतः हजर झाले आणि माझी इतकी मदत केली। माझ्या मिस्टरांना मुंबईला दवाखान्यात पाठवलं म्हणजे ते। आणि त्यानंतर एक महिला अशी होती ती माझ्या ओळखीची नव्हती तरी मी तिच्यासाठी फोन केला तरी सुद्धा मामा लगेच तिचा हजर। म्हणजे ते असं कोणाकडनं काम करून घ्याल किंवा कोणाच्या हातून काम करून गेला असं नाही, तर ते स्वतः काम करतात आणि प्रत्येक गरीबासाठी स्वतः उभे राहतात। तर बाकीचे उमेदवार किंवा कार्यकर्त्यांकडून त्यांचे काम करून घेत असतात, पण मामांचं तसं नव्हे। तर मामा स्वतः त्या ठिकाणी उभे राहून त्यांचे कार्य पूर्ण करत असतात। विकासाच्या बाबतीत तर त्यांचं विचारायचंच नाही, परंतु माणुसकीही त्यांच्यात खूप आहे, त्याच्यामुळे दादाच हे आपले आमदार असतात। नमस्कार, माझं नाव सुगंधा छगन तालके, राहणार गणेशगाव, तालुका जिल्हा नाशिक, पोस्ट पिंपळगाव। मी दादांबरोबर बोलते। माझा त्यांचा संबंध म्हणजे असं समजायचं का 25-30 वर्षापासून मी उपसरपंच होते, ते पण त्यांचे पण उपसरपंच होते। ते शून्यामधून आज ते वरती आले। आपले कसं आहे, माग साथ नसल्याबद्दल आपण मागच पडतो। मग तेच म्हणते मी का दादांनी इतकी साथ दिली आहे, सगळे गावोगाव त्यांनी समजा ते आता मी इथं पाहिले तर मला इतकं आनंद वाटला का दादांचं काम इतकं भारी आहे का बास। कधी शिबिरला गेलं, कुठं गेलं तर तिने जर सांगितलं तर या सरांना फोन करा का लगेच ते हजर होत्यात। त्याच्यामुळं त्यांच्या बद्दल मला बोलायचं एवढंच आहे का लाडक्या बहिणींना एवढे पैसे दिले ते मान्य आहे सगळ्यांना, पण आमचं एवढ्या बहिणींचं म्हणणं असं आहे का महागाई कमी करावा आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला काय द्यायचं ते द्यायचं। पण मग आता सध्या तेल आणि साखर आणि साबण आणि सगळंच महागाई झाली, मग त्याच्यामुळं आम्हाला थोडेस नाराज झालोय आम्ही। कारण का आता हे पैसे भेटले आम्हाला, पण आम्हाला महागाई कमी करायलाच पाहिजे। मग आम्हाला सगळं घर परपंच आम्हाला चालवायला लागतं, त्याच्यामुळं आम्हाला महागाई कमी करायची। गोटी गावातली मी आहे, पण 15 वर्ष मुलं बारीक असताना मला जीवदान ह्या माणसाने फुकट मध्ये करून दिला। स्वतःचे डबे आणून माझ्या मुलांना घातले, तर असा माणूस मला ह्या जगामध्ये कुठंच भेटला नाही। तर माझी खूप खूप त्यांना आशीर्वाद खूप मोठे व्हावा। दादा हे गोरगरिबांसाठी नाही आणि दादांजवळ भेदभाव नाही। दादा अगदी म्हणजे जमिनीतनं जसा जन्म घेतला, पण कितीही मोठ्या पदावर गेले तरी दादा जमिनीवर आहेत, गाडीत फिरणारे नाहीत आणि प्रत्येकाच्या मांडीला मांडी लावून बसणारा असा आमदार इगतपुरी तालुक्यात आजपर्यंत मला आठवतं। माझी 20 वर्षापासून ह्या तालुक्यात नोकरी करत होती, आता रिटायरी झाली, पण मला एकमेव असा पुढारी दिसला की ज्यांनी फोन केला त्यांच्या जवळ जातील, त्यांची विचारपूस करतील। आणि मी आरोग्य खात्यात काम करत असताना दादांना मी त्यावेळेस जेव्हा कोरोना चालू होता तेव्हा कोरोना योद्धा म्हणून दादांचं नाव दिलेलं आहे। आणि दादा अगदी म्हणजे कमीत कमी 50,000 जास्त मतांनी निवडून येतील अशी 100% मला गॅरंटी आहे। नमस्कार, माझं नाव आरती अरुण रोकडे, मुक्काम पोस्ट मातोरी, तालुका जिल्हा नाशिक, शिवशक्ती स्वयंसहायता समूहाची सदस्य असून सोनेरी ग्रामसंघाची सदस्य आहे व माझा ग्रामसंघ हा नारी शक्ती प्रभाग संघ गिरणारे याला जोडलेला आहे। मी मातोरी गावातील सदस्य असून माजी सरपंच पण आहे आणि सरपंच असताना खोसकर दादांनी मला खूप मदत केलेली आहे, त्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे।
आणि आमच्या इकडे पण सरोज आहेरे यांचं घड्याळ आहे. आम्ही तिकडे पण प्रचार करतो आणि खास मनीषाताई देसले यांनी सांगितलं की खोसकर साहेबांच्या सभेला आपल्याला जायचं आहे. तर आम्ही या सभेला पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथे आलेलो आहे. तर आम्ही दोन्ही तर्फाही आम्ही राष्ट्रवादीलाच मतदान करणार आहोत. एकच वादा अजित दादा. डबल विचार करता आपण आमदार कशा करता निवडून देतो? 38 सीट आहेत. त्या 38 सीटवर ज्याला काम करता येईल तर जनतेचे प्रश्न मिटतील आणि खऱ्या अर्थाने आपल्याला बॅनरबाजी, पेपरबाजी आणि मीडियात चमकणारा माणूस आमदार बनवायचा आहे की जनमानसात फिरणारा माणूस आमदार बनवायचा आहे आपण पाहिलं पाहिजे. हिरामन खोसकरांच्या बाबतीत जर मी चांगला विचार केला, अनेक लोक अपप्रचार करतात त्या माणसाचा, पण त्या माणसाला जवळून जो येऊन पाहिल ना त्याला कळेल का हिरामन खोसकर काय टाईपचे आमदार. मी एका गावचं प्रतिनिधित्व करत असताना ना अनेक विकास कामं केली. ते करत असताना मी पाहिलं की खऱ्या अर्थाने कामं करत असताना काय काय अडचणी येतात आणि त्या अडचणी येत असताना पक्ष, गट, तट हे सर्व बाजूला सारून जो माणूस खरं विकास कामं करतोय ना तर तो हिरामन दादा खोसकर हे मी पाहिलं. आणि हा सर्व पक्षीय नेता आहे. याला कुठल्याही पक्षात नवे नवे अपक्ष लढले असते तरी या माणसाला या तालुक्याने निवडून दिलं असतं. आजचं जर वातावरण पाहिलं इगतपुरी तालुक्यातलं तर पॉझिटिव्ह वातावरण या माणसाच्या दिशेने दिसतंय. निश्चितच आपण काही राजकीय विश्लेषक नाहीये, परंतु आपल्याला जेवढं दिसतंय सर्वसामान्यांपासून वरिष्ठांपर्यंत आणि ज्येष्ठांपासून बिझनेसमॅन पर्यंत सर्व लोक या माणसाच्या पाठी आहेत. म्हणून असं वाटतंय माझ्या मनाला की निश्चितच हा माणूस आमदार झाला.